तर हे बघा आपण खाऊ गल्लीमध्ये येतोय बघा. खाऊ गल्ली किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी. ऐक नाही तर जाऊया आपण तिथून जाऊया. बरं ठीक आहे चला. ऐक ना प्रियंका हिथून घेऊ हिथून इथून चला पडा असं पटापटा एक एक. शारदा महिला संघ, त्यानंतर कृष्णा महिला संघ, आतमध्ये 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 महिला, कल्पतरू महिला संघ, या सगळ्या बचत गटांच्या हे सगळे आहेत महिला भगिनी आहेत. त्यांनी बघा ड्रायफ्रूट्स लाडू का तिखट वगैरे वापरून घरगुती पद्धतीने सगळं घरगुती मसाले आहेत का तुमचे. तर आपण ज्या आता ह्या महिला भगिनी आहेत त्यांना आपण विचारूया की नक्की बाबा ते आता त्यांनी मसाले वगैरे बनवले आहेत ते कशा पद्धतीने बनवलेले आहेत. ठीक आहे. हे सगळं घरगुती मसाल्यापासून. नमस्कार मॅडम. सॉरी. आता जे आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्व लोक आता पाहतात त्यांना तुम्ही आता मसाले जे बघितलेले आहेत करत आहात तुम्ही तर त्याबद्दल माहिती सांगा ना थोडक्यात काय. हे सर्व मसाले आम्ही डंक्यावर घरगुती बनवतो. खास याला मसाला सगळा आम्ही केरळवरून आणतो सौदाला लागणारा. आणि 22-23 प्रकारचे सौदे सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करून आम्ही मसाला बनवतो. ड्रायफ्रूट्स लाडू तयार करतो. खारीक खोबरं, काजू, बदाम, सूंठ, विलायची, चारोळे, पिस्ता तुपात भाजून सर्व मिक्स करून गुळाचे पाक वगैरे टाकून लाडू बांधतो. धना पावडर वगैरे हां सर्व घरी बनवतो. सगळे प्रोडक्ट घरी बनवतो. आणि समजा हे आम्हाला जर घ्यायचं असेल तर संपर्क. हां संपर्क तालुका इंदापूर इंदापूर मुक्कामपूर संसद इंदापूर. छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही. तर हे बघा मित्रांनो बचत गटांच्या ज्या महिला आहेत आता देऊळगाव रसाळच्या त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शॅम्पू वगैरे बनवलेला आहे. बघा किती वेगळ्या पद्धतीचा शॅम्पू आहे. कल्पतरू ऑर्गॅनिक त्याचं नावच आहे ऑर्गॅनिक त्यामुळे चिंता करायची गरजच नाही काय. तर चला नेक्स्ट स्वयंसिद्धा महिला बचत गट. तर या ठिकाणी उदबत्तीची माहिती घ्यायची. तर एवढी त्यानंतर फुटाणे शेंगदाणे वगैरे असं घरी बनवलेलं त्यांनी महिला बचत गट आहे. त्याबरोबर इथं बघा घरगुती पद्धती चुलीवरचं जेवण वगैरे चुलीवरची ज्वारी बाजरीची भाकरी वगैरे पाहुणचार चाललेला आहे लोकांचा. बघा मस्तपैकी जेवण वगैरे करत आहेत लोक. नॉनव्हेज वगैरे खात आहेत. हे बघा मस्त वास सुटला चिकनचा. ऐक ना तुम्हाला काय खायचं आहे ना खाऊ शकता. जेवणाचे अरेंजमेंट बघू शकता कसे आहे काय आहे. ते बघा किती महिला गट आलेले आहे. नुरानी महिला स्वयंसहायता बचत गट, लक्ष्मी महिला बचत गट. तर हा सगळा जो विभाग आहे हा नॉनव्हेज आहे. या इकडून ह्या साईडला सगळं नॉनव्हेज आहे. तर बिर्याणी कर्जतकर बघा आवाज हा कर्जतकरांचाच असणार. उदाहरण इथे 300 दिलेले ते मला काय वाटतं मांडून टाकाल म्हणजे उदाहरण. बघा याचा चिकन थाळी, मटन थाळी, स्प्रे, त्यानंतर मटन थाळी, सगळ्या वेगवेगळ्या थाळ्या आहेत. नॉनव्हेज आहे. आज आपण पण ट्राय केला असता पण आज एकादश आहे. एकादश असल्यामुळे आपण खाणार नाही.
तर आता ह्या मॅडम आहेत. मॅडम आपला कोणता बचत गट आहे? श्री महालक्ष्मी महिला बचत गट आहे. तर हा बचत गट कोणता आहे, कुठून आला आहे, ह्या गोष्टी आपण मॅडमला विचारूया. माझं नमस्कार सर. तर आता हे तुम्ही काय देत आहात आता? माझ्याकडे चिकन थाळी आणि चिकन दम बिर्याणी. तर चिकन दम बिर्याणी आपण स्पेशल थाळीला वापरतो आणि इंद्रायणी राईस साध्या थाळीला वापरतो. हां. आणि हा महिला बचत गट आहे महालक्ष्मी, हा कुठून आलेला आहे? आम्ही बारामतीतून आलेलो आहे. बारामतीमधून? हो, बारामतीमधून. मॅडम आमचा यूट्यूब चॅनल आहे VP व्लॉग्स नावाने, आम्ही पण बारामतीमधूनच आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. हो, नक्की नक्की. ओके, थँक्यू. वेलकम. तर हे आईस्क्रीम खात आहेत. तर पहिलं आईस्क्रीम कोणती खात आहे ते विचारूया त्यांना आपण. पहिल्यांदा आईस्क्रीम आता ते खात आहात. तर ही कुल्फी मला वाटते ना. तर कुल्फी कोणती आहे ही? पिस्ता. अच्छा. तर कुल्फी कुठून घेतली तुम्ही कुल्फी? वेगळी कुल्फी ना, थोडीशी वेगळीच कुल्फी मला मिळाली बघायला. अच्छा, ठीक आहे. हा 30 रुपयाला आहे. बरं बरं, ठीक आहे. ओके. खाऊ गल्ले आहे, आनंद घेत आहेत खाऊ गल्लेचा. तर बघा ही सगळे खाऊ गल्ले आहे. भरपूर प्रदर्शन फिरून लोक दमून हा मोठा जो टप्पा आहे पार करून जेवण करायला येत आहे. तर वेगवेगळे महिला बचत गट आहे या ठिकाणी. काय बारामतीचे बचत गट आहे, काय बाहेरनं बचत गट आलेले आहेत. कर्जत जामखेड बघा किती लांबनं आलेत मित्रांनो. कर्जत जामखेडवरून आलेले आहेत. या ठिकाणी जिजामाता महिला बचत गट आहे. शिपी आमटी आणि बाजरीची भाकरी इथं पण आहे बघा. शिपी आमटी वगैरे खात आहेत लोक. तर आपण विचारूया, आपण डिस्टर्ब न करता. सर नमस्कार. तुम्ही शिपी आमटी खाताय ना? तर शिपी आमटी तुम्ही ह्याच्या अगोदर भिगवणला खाल्ली का? भिगवणला खाल्लेली. तर ह्यात दोन्हीत काय फरक वाटतोय? क्वालिटी सेमच वाटते. सेमच आहे का? सेमच क्वालिटी. अच्छा. तर बघा शिपी आमटी हा युनिक सध्या आता शाकाहारीमध्ये म्हणतात ना, व्हेजमध्ये वेगळी थाळी आहे शिपी आमटी. शिपी आमटी खूप लोक आवडीने खातात. बाजरीची भाकरी, शिपी आमटी, पापड बघा किती छान पद्धतीने जेवण चाललेलं आहे. त्यांना डिस्टर्ब न करता आपण पुढं जाऊया. सेलचं काम करते ना. कोणता चॅनल आहे? या ठिकाणी महिला खाली बसून जेवण करत आहेत. तर हे बघा काही सहकारी आपले दमून प्रदर्शन बघून दमून आलेले आहेत आणि आता जे त्यांचे जेवण करत आहे तर जेवण झालेलं आहे. वांग्याची भाजी, भाकरी वगैरे. बघा मित्रांनो किती गर्दी आहे. जो खाऊ गल्लीचा जो इथं आता विभाग आहे
किती गर्दी आहे, किती मोठं त्यांनी स्ट्रक्चर करून ठेवलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना सगळ्या महिला बचत गट आहेत. सर्व जेवढ्या महिला बचत गट आहे, बारामतीमधनं म्हणा, जामखेड म्हणा, कर्जत म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणी महिला बचत गट आलेले आहे. सगळ्यांचे स्टॉल लावले गेलेले आहेत युनिक पद्धतीने वेगवेगळे. कोणाचा वडापावचा स्टॉल आहे, पाणीपुरी आहे, मिसळ आहे, त्यानंतर व्हेजमध्ये नॉनव्हेजमध्ये. तर आपण पण तर स्टुडंट बसलेले आहेत, आपण त्यांना विचारूया. तर हे आलू टिक्की काय आहे? नवीन ट्राय करता. ओके मला आलू टिक्की वाटलं. ठीक आहे, ओके करा एन्जॉय करा. ओके, तर पाहू शकता तुम्ही सगळ्या ज्या महिला बचत गट आहेत त्यांनी प्रत्येकाने स्टॉल लावलेले आहेत. सर्वजण आनंदाने खात आहेत. वडापाव वगैरे, मिसळपाव, भेळ, मटकी भेळ. तर या ठिकाणी आमचे सहकारी भेटलेले आहेत, आपले ओळखीचे जे सगळ्यांना परिचय आहे. तर त्यांना आपण विचारूया, तुम्ही आता प्रदर्शन बघितलं, खाऊ गल्लीमध्ये तुम्ही काय खाल्लं किंवा प्रदर्शनमध्ये तुम्हाला काय आवडलं, तर बोलूया आपण त्यांच्याशी. कृषी नमस्ते, बोला. प्रदर्शन जे बघितलं हां, त्यामध्ये तुम्हाला असं वेगळं काय? आता आपण बारामती बंदच आहात, हां, दरवर्षी तुम्ही प्रदर्शन बघायला. बरोबर. तर त्यामध्ये आता तुम्हाला नवीन काय वाटलं? नवीन यावर्षीची अरेंजमेंट खूप सुंदर केलेली आहे राजूदादांनी. आणि नवीन जे प्लॉट आहेत बघण्यासारखे आहेत, भाज्यांचे झाले, फळांचे झाले, जरा वेगळं पण यावर्षी पाहायला भेटलेलं आहे शेतकऱ्यांना. आणि माहिती वगैरे त्या संदर्भात खूप छान देत आहेत प्रत्येकजण. आणि त्यानंतर आता आम्ही पोचलेलो आहे खाऊ गल्लीमध्ये. ही खाऊ गल्ली एवढी छान सजवलेली आहे की इथं आल्यानंतर मनसोक्त सगळ्या गोष्टी मिळत आहेत. व्हेजपासून नॉनव्हेजपर्यंत, भेळपासून भजी, कांदा भजी वगैरे सगळ्या गोष्टी छान आहेत. इथल्या सजावट खूप सुंदर आहे. आणि तर बघायला मिळालं की महिला बचत गट ही महिला बचत गटांचंच आहे, दुसरं हो हो, महिला बचत गटांचंच आहे. आणि दादा पण, राजूदादा देताना पण महिला बचत गटांनाच देत आहेत की जेणेकरून त्यांना दोन पैशाचा हातभार लागेल आणि त्यांच्या संसाराला चांगल्या प्रकारे हातभार लागेल. छान सर, तुम्ही सर छान माहिती सांगितली, धन्यवाद. चला येस, चला आपण खाऊ गल्ली वेद कुठे गेला आपण शोधत आहे.
चला नमस्कार. होता की भाई आलू कर आलू केक काप तर आपण आता खाऊ गल्लीमधनं बाहेर पडतोय. प्रदर्शनाचा पुढील टप्पा आपण पूर्ण करतोय. पशुपक्षी प्रदर्शन. तर हा घोड्यांचा तबेला आहे. बाहेरनं वेगवेगळ्या म्हणतात ना भागातनं घोडे आलेले आहेत. तर एक मिनटं दादा एक मिनिट थांब. हे बघा घोडे बघू शकता तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारचे घोडे आहेत. थोडी आपण घोड्यांची माहिती घेऊन जाऊया. तर आतमध्ये सोडत नाही आपल्याला, बाहेरच दाखवत आहेत ते. थोडेसे सेफ्टीसाठी त्यांनी हे लावलेले आहेत बॅरिकेड. तर हे बघा घोड्यांची किती काळजी घेत आहे, त्याला किती स्वच्छ प्रकारे केलं जात आहे. तो का या साईडला बघा. तर आपण जाऊया बाहेर. काय झालं
पुन्हा आपण आता बाहेर निघतोय. पशुपक्षी प्रदर्शन. कोणतं चॅनल VP ब्लॉग्स नावाने. असं आहे का? हो येतं मग. हो या ना शेतकरी चॅनल. पुढे पुढे. तर इथं आपले काही सहकारी भेटलेले आहेत. आपण त्यांना विचारणार आहे की आता तुम्ही प्रदर्शन बघितलं, आता पशुपक्षी प्रदर्शनकडे आपण ते जात आहेत, पण त्यांनी आता काय पाहिलं आहे, आता एवढं प्रदर्शन ते पहिली गोष्ट आपण त्यांना विचारूया तुम्ही कुठून आलेले आहे, त्यांचं नाव काय आहे. आम्ही नंदुरबार जिल्ह्यातनं आलो, शहादा तालुक्यातनं. तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुम्ही याच्या अगोदर प्रदर्शन बघायला तुम्ही बारामतीमध्ये आला आहात? नाही, पहिल्यांदा आलो आम्ही ते. आम्ही नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यातनं आलो आहे. गोगापूर गाव आहे आमच्या. रत्नदीप पाटील नाव आहे. अच्छा, तुमच्याकडे भरतं का असं प्रदर्शन? आमच्याकडे यात्रा भरते. जे अशो घोड्यांची सर्वात मोठी यात्रा भरते. जबरदस्त 10,000 घोडे येतात. आणि तुम्ही आता हे तर बघितलं प्रदर्शन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय आवडलं? प्रदर्शन म्हणजे सांगण्यासारखं असं जबरदस्त आहे. हां, तर ते काय तुम्हाला unique काय वाटलं? लाईव्ह वेगळं काय प्लॉटने आपल्याला भरपूर शिकायला भेटतं नाही ते. वाटलं? बरं बरं, हा. सगळी माहिती मिळेल सर्व तुम्हाला. माहिती भेटते. समाधान आहात तुम्ही? मग आणि काय लाईव्ह प्लॉट आहे असं जे आपण फोटो टीव्हीत पाहतो ऍड, तसं इथं ऍड पाहायची गरज नाही. तुम्हाला लाईव्ह इथं दिसतंय की कसं पिकवतात, कसं तुम्ही याला आपण आपल्या शेतात करू शकतो. तरी काय करा सर माहिती आहे का, तुम्ही एकदा असं थोडासा टाइम काढून ना नक्की ऍग्रिकल्चरला भेट द्या. त्यांच्याकडे खूप माहिती आहे चांगली. आता सध्या गर्दी आहे. हा, गर्दी. गर्दीमध्ये तेवढी माहिती तुम्हाला सांगणार नाही. बरोबर. मग इथून माहिती तुम्ही घेऊन जाऊन तिथं तुम्ही लागू शकता. पुढे 12 महिने राहतं का हे? हो, 12 मिनिटं. असं हे कसं आहे, हे साधनगर त्याच्या ट्रकच्या जमीन ओनर आहेत, हा. नंदाताई पवार आणि राजेंद्रदादा पवार, हे सगळं त्यांचं आहे. बरोबर. ते काय करतात, दरवर्षी हे प्रदर्शन भरवलं जातं. लोकांना वेगवेगळी माहिती मिळली जाते. थोडी फी घेतली जाते, कारण काही लोक बाहेरची येऊन तिथं दंगामस्ती त्यासाठी थोडी फी आकारली जातात. दुसरं काय नाही. तर बऱ्यापैकी खूप शिकण्यासारखं आहे की तुम्ही इथं जाऊन तिथं तुमच्या शेतामध्ये त्याचा तुम्ही वापर करू शकता. की काही युनिक पद्धतीने फुलांची लागवड म्हणा किंवा फ्रुट्स म्हणा व्हेजिटेबल म्हणा. एक्झॉटिक फ्रूट पण पाहायला भेटला, पण एक्झॉटिक फ्रूट मध्ये मजा आली. कुठं तिथं पहिल्या स्टॉलला एक्झॉटिक जे फ्रूट होते त्याच्यामध्ये मजा आली. असे पहा, एक नंबर, कुठे पाहायला मिळत नाही सर. एक नंबर वस्तू. हा, ब्रोकली वगैरे पुष्कळ जातच्या ब्रोकली होती तिथं. आता नंदुरबार शेवंती. धुळे आणि हे साधारणतः बारामती किती अंतर असतं साधारणतः? हे अंतर 500-550 किलोमीटर. 510 किलोमीटर. तुम्ही सकाळी किती वाजता निघालाय? नाही, आम्ही तर एक दिवस अगोदर निघालो, कारण अजून आजच्या काही निघालो असतो. इथे
की आम्ही अजून 3-4 तास उशिरा भेटलो आलो असतो. त्याच्यामुळे आम्हाला थोडी अजून फिरायला मजा आली असती. त्यांच्या चेहऱ्यावरती बघा किती प्रसन्नता आहे, एवढा लांब येऊन पण ते किती सॅटिस्फाईड आहे. नाही, जोरदार सॅटिस्फाईड म्हणजे असं वाटतंय की आम्ही आजही मुक्काम करून उद्याही बघू आम्ही बाकीचे राहिलेला विषय. चालेल, तुमच्याशी छान वाटलं. पुन्हा एकदा आम्ही नेक्स्ट 2025 आहे त्याच्यामध्ये आम्ही राजेंद्रदादा पवार आहे त्यांना आम्ही विनंती करू की तुम्ही पण अजून चांगल्या प्रकारे अजून काही त्यामध्ये आपल्याला बदल करता येणार तर आपण करूया. आणि हा त्यांना नक्की तुमचा जो तुम्ही आता बाहेरनं जो फीडबॅक दिलेला आहे त्यांना नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचूया. हो सर, धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आता जेव्हा प्रदर्शन बघायला मी आलो त्या ठिकाणी मला असे सहकारी भेटले जे आपले राष्ट्रवादीचे युवक संघटना अध्यक्ष नंदुरबार अध्यक्ष आहे. काय नाव तुमचं? मनीष पाटील. मनीष पाटील. तर ह्यांच्याशी आपण जाणून घेऊया की आता आरक्षणचा मुद्दा पेटलेला आहे की आता या ठिकाणी आरक्षण घ्यायचा नव्हता आपल्याला विषय, हे शेतकऱ्यांचं प्रदर्शन आहे पण काय राहावं नाही. तर सांगा तुम्ही, आरक्षण नक्की आपल्याला भेटलं पाहिजे का? की जरांगे पाटील जे आपले आता जी म्हणतात ना मराठा योद्धा आहेत सगळ्यांचे कैवारी, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, आरक्षण तर 100% मिळाला पाहिजे जे, पण माझ्या आरक्षणाविषयी संमत आहे की आर्थिक निकषावर आरक्षण दिलं गेलं तर फार चांगलं. कारण हा जो वाद होतोय मराठा, ओबीसी, ST, NT सर्व, तर आर्थिक निकषाच्या जर वर आरक्षण दिलं गेलं तर हा वाद मिटून जाईल आणि सरकारच्या याच्यामध्ये पुष्कळाचा फायदा होईल. की सरकार पुढे जो अपेच निर्माण झाला या पेचला जर मिटवायचा असेल तर एकच पर्याय आहे की आर्थिक निकषावर जर त्यांनी देऊन टाकलं तर ओबीसी, मराठा हे जो आरक्षण विषयी जो वाद होतोय तोही मिटून जाईल असं माझं मत आहे. आता जे जरांगे पाटील जे 20 तारखेला निघालेले आहेत आंतरराष्ट्रीय सराटीमधनं आणि आता 25 का 26 तारखेला मुंबईमध्ये पोहोचणार आहे, तर त्याबद्दल तुम्हाला सरकारला काय सांगायचं? सरकारला एकच सांगायचे की हा मोर्चा निघण्यापर्यंत आणि संघर्ष होण्यापूर्वीच्या वाट बघू नका, त्याच्यातून मार्ग काढा आणि मी तर सांगतो आजच आर्थिक निकषावर आरक्षण देऊन टाका म्हणजे पुढचा प्रश्न येतच नाही. चालेल, तुमचे छान वाटलं मला बोलून. तर एक आपण जोरात आरक्षणबद्दल आपण एक हे करूया, घोषणा करूया. ठीक आहे, आरक्षण आमच्या हक्काचं मिळालंच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोण म्हणताय देत नाही, दिल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा 1 कोटी मराठा. धन्यवाद मित्रांनो, छान वाटलं तुमच्याशी बोलून. चला, धन्यवाद. तुम्ही प्रॉपर कुठे? आम्ही प्रॉपर बारामतीच. हो, VP ब्लॉक ना? हा, VP ब्लॉग्स. जरांगे पाटलांचा फोटो आहे. YouTube ना? हो, YouTube. ग्रेट वाटलं, ग्रेट, गुड. कुठलं चॅनल आहे? VP ब्लॉग्स. VP ब्लॉग्स. येस, जरांगे पाटील. हा, या ठिकाणी पशु पक्षी प्रदर्शन आहे. तर जाऊया आपण थोडीशी माहिती घेऊया. पावसामध्ये सुद्धा ही काम करते. तेलकट स्किन आहे या गाईची, ओढकामासाठी आणि दुधासाठी दोन्हीसाठी उपयुक्त, ड्युअल पर्पज म्हणतात या गाईला. त्या दोन्हीसाठी उपयुक्त असलं पशुधन देवणी. भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला एकूण गाईच्या 50 ब्रीड भारतीय गोवंशाच्या होत्या, परंतु नंतर त्या लुप्त होत गेल्या. आज हे शेतकरी आज ह्या देशी गोवंशाचं जतन करतात आहे. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आर्थिक भार सोसून हे सर्व शेतकरी या पशुधनाचं जतन करतात आहे. आपल्या सर्वांनी याची हे बघा मित्रांनो, किती छोटी गाय आहे, किती छान दिसत आहे. हे बघा किती छान सजवलं आहे गायीला. हा, आंध्र प्रदेश बघा मित्रांनो डोक्यावरती. चॅम्पियन आहे का? अखिल भारतीय चॅम्पियन. मानवला. कुठून आले तुम्ही? आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये चॅम्पियन. सत्यनारायण उपमुख्यमंत्री आंध्र प्रदेशच्या, त्याच्या हातात सन्मान गेल्या गत वर्षी. हो का? मकर कधी आले तुम्ही?
काल आले काल आलेत का 2-3 दिवस झाले. तुम्ही पहिल्यांदाच आलेत का या प्रदर्शनाला? नाही सतत येतो मला. अच्छा अच्छा. काय गाय कोणती गाय ही? लाल कंदारी. लाल कंदारी. ही सगळ्या लाल कंदारी गाय आहेत का? लाल कंदारी. अच्छा ते पण लाल कंदारी, ही पण लाल कंदारी, सगळ्या लाल कंदारी. देवळी पलीकडे देऊ. आता आपले पशु बांधून घ्यायचे त्यांना जेवण आलेलं आहे. अच्छा अच्छा. स्टेजकडे येऊन जेवण घेऊन जायचं. पशुपालकांसाठी या ठिकाणी जेवण आलेलं हा लाल कंदारी वळू आहे आणि हे गायी आहेत ह्यांना भरवण्यासाठी लाल कंदारी वळू असतोय. हा वळू भरवण्यासाठी असतो. एका गायीला आम्ही 500 रुपये घेतोय आणि हे लाल कंदारी जात असे तेलकट आणि त्यांचे खोळ काजळे असतात. खूर आणि डोळ्याला असं काजळं असावे, शेपूटगोंडा काळा असावे आणि ह्या प्रदर्शनामध्ये आलेला आहे. धन्यवाद. आणि तसंच लाल कंदारी सुद्धा उत्तम प्रतीच्या देशी गाईच्या दुधासाठी या ड्युअल पर्पज दुहेरी उपयोगाचे जात आहेत. महाराष्ट्रातील लातूर आणि नांदेड परिसरामध्ये ही आढळून येते. या ठिकाणी बैल आहेत. आपण बैलांची जोडी बघू, किती युनिक बैलांची जोडी आहे. बैलांची जोडी बघू शकता. विठ्ठल निवृत्ती बनगर, माहीम, सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणी ह्यांची जोडी आहे. बैलांची जोडी. तर आपण त्यांच्याशी माहिती घेऊया. जे बनगर सर आहेत त्यांच्याशी. सांगा तुमच्या बैलाबद्दल. माझे नाव विठ्ठल निवृत्ती बनगर, राहणार महिम, सांगोला, महिम तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ही बैल घेऊन आली कृषी प्रदर्शनमध्ये. काजळा खिल्लार, ह्याची नागपुडी काजळी, डोळं काजळं, शिंग काजळी, बिगर कांबळी जा. हा नाही चायदा त्यांनी सगळं खर्चानं पदर खर्चाने आणलंय. डमडम भाडं, परत कणसाचं मखवान, जेवण नाही सगळं इथनं दिलेलं आहे. इथनं सगळं दिलेलं आहे. पुरस्कार मिळाला काय बैलांना? मिळाला आहे की कुठं? पुशेगाव मध्ये नंबर दिलाय, महूद मध्ये नंबर दिलाय. यात्रेला माझा नंबर 99222459. छान वाटली माहिती. जोडी पण जोरात आहे, नाही काय अडचण. जोडीला फोटो घ्या मागणं पूर्ण. ओ लय बारी जोडी नजर लागायची. चौका जाईल. तुम्ही कुठे गेले स्वतः? तुम्ही आता ही कसं आहे त्याचं खाण्याचं कसं आहे? खाणं तुम्ही येत नाही ना, घरी काय वापरता खाणं? आणि कणसाचं मग फोन पडतो. बरं नीट जर किती नाही. चला ओके, धन्यवाद. चला 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 पटा 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 पटा. चला सर पहिले बघा. चॅनल कोणतं? VP ब्लॉग्स नावाने तरंगा पाटील. VP ब्लॉग्स. इकडं का मित्रा? VP ब्लॉग्स, VP ब्लॉग्स.
BP ब्लॉक्स नावाने जरांगे पाटील. डबल हिंद केसरी मुका घेणारे सोन्या आणि मोने. थांब भाई 1 मिनिट. हे कोण आहे इथं मुका घेणार काय प्रकार काय हा. बर हो का तुम्ही शिकवले का त्याला सगळं अगोदर. बर 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 11 लाखाला माहितलंय. कुठून तुम्ही आहात. रावणगाव खडकी. अच्छा छान. हे दोन्ही तुमचीच आहेत का जोड सोन्या मोने. एकच आहे. अजून काय काय शिकवले त्यांना. हा दाखवताय जरा बघा पाय जोडवतोय बैल. व्हेरी गुड खूप छान. हा बेस्ट बेस्ट बेस्ट. ओके ओके मारत नाही तो मुका घेतोय आपल्याला वाटतंय मारतोय. छान. अरे बेस्ट. बघा मित्रांनो आता या आताच्या काळामध्ये असं शिकवणं म्हणजे बघा आपण म्हणतो प्राण्यांना बोलता येत नाही पण बघा प्राणी माणसांपेक्षा किती चांगले आहेत. एक माणसं खराब वागतील पण प्राणी अजिबात वागणार नाहीत. हे बघू शकता एक ताजं उदाहरण तुमच्या समोर आहे पाहू शकता तुम्ही. हा सोन्या आणि हा मोन्या डबल हिंद केसरी आहेत हे दोघं जण. चला या ठिकाणी हार्वेस्टर एक मातीचं तुमचं काय आहे का माती. नॅनो DAP. अच्छा नॅनो ग्रोमारचं नॅनो DAP मातीचं आहे. पोषण तत्व बघा मित्रांनो कुठलंही एखादं म्हणतात ना उत्पन्न येण्यासाठी माती महत्त्वाची असते. माती जर चांगली नसेल तर उत्पन्न अजिबात येत नाही. तर आपण त्या सरांशी जाणून घेऊया की बाबा त्यांचं नॅनो जी डेप आहे की बाबा ते काम काय करतं कशा प्रकारे काम करतं. तर नमस्कार सर. नमस्कार बोला. आमच्या यूट्यूबमधले जे आता लोक बघतात हां येस येस तुमची आता जी कंपनी आहे हां काम काय करते आणि कशा प्रकारे तुमचं ते औषध म्हणजे थोडं काम करतं मातीमध्ये हे सगळं थोडं सांगा. ही जे साऊथ बेस्ट कंपनी आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड ही मुख्यतः DAP 10-26 14-14 24-24-08 15-15-9 16-20-013 सिंगल सुपर फॉस्फेट ॲडव्हान्स झिंक आणि बोरोनेटेड असे सर्व रासायनिक खतांमध्ये काम करते. त्याच्यानंतर या कंपनीने आता हे ग्रोमोर नॅनो DAP म्हणून एक प्रोडक्ट लॉन्च केला आहे. यामध्ये 2-5 असं नत्र आणि स्प्रोतचं प्रमाण आहे. हे जे मुख्यतः तुम्ही दाणेदार 1840 वापरता त्याचं जे वर्किंग आहे जे काम करतं आहे तेच काम हे करणार. फक्त हे तुम्हाला फवारणीमधून करायचं आहे पाण्यामधून सोडायचं नाही किंवा तणनाशकासोबत मिक्स करून फवारायचं नाही. त्याच्यानंतर याचं काम म्हणजे हे सकाळी 10 ते 11च्या आत फवारायचं आहे तुम्हाला 2.5 ml पर लिटर पाण्यामध्ये असं याचं वर्किंग आहे. एक लिटर 600 रुपयाला मिळते तुम्हाला. 1 लिटर 600 रुपये. हां अच्छा कुठं मिळतं ते. प्रत्येक दुकानात भेटेल तुम्हाला. बारामतीमध्ये कुठं शॉप आहे. संघामध्ये बारामती संघ. नक्कीच आमचे जे आता सदस्य बघतात ते येतील आणि ते तुमचं औषध खरेदी करून घेतील. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आम्हाला एक किचन गिफ्ट केलेलं आहे त्याचे आभार मानूया आणि VP ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. फॅमिली चॅनल आहे. चला थँक्यू. धन्यवाद. सर थँक्यू. येस वेलकम.
ह्या ज्या बारामतीमधल्या सगळ्या कंपन्या ह्या आलेल्या आहेत ॲग्रोटेक म्हणून. तर या ठिकाणी चला आपण एक जाऊया. शेंडा मोडील शेड आपला शेंडा. VP ब्लॉक्स नावाने जरांगे पाटील ब्लॉक्स VLOGS. आता कमीच आहेत आपले 2 महिने सुरू झाले. आता 650 वाढतं ना हळूहळू. हो करा हो या पुढं चला इथे चला. सगळ्यांनी लाईक करा. कसं वाटलं प्रदर्शन तुम्हाला? गुड, थँक्यू. तर या ठिकाणी आल्यानंतरनं जे मेन विटा हे जे त्यांची कंपनी आहे बरोबर आहे. तर याबद्दल वेटेना हेल्थ केअर
तर बऱ्यापैकी आपण आता जे शेतकरी वर्ग आहे आपला काय करतो की दूध वाढीसाठी प्रयत्न करत राहतो गायींच्या. खूप मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे आलेले आहेत, औषध आलेले आहेत. शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की नक्की कोणता वापरायचा, काय वापरायचा. मला वेगळी कंपनी वाटली म्हणून मी थांबलो. आमचा यूट्यूब चॅनल आहे, तर सर आम्हाला थोडंसं आमच्या जे यूट्यूबमधले जे शेतकरी बघत आहे तर त्यांना थोडीशी माहिती सांगा तुमच्या कंपनीबद्दल की बाबा नक्की काय आहे, कसं वापरायचं. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. वेटिना हेल्थ केअर जे आमची कंपनी आहे यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे जनावरांचे, नंतर पेटमध्ये, त्याच्यानंतर पोल्ट्री आणि ॲक्वामधले सगळे प्रोडक्ट आपण स्वतः GMP सर्टिफाईड प्रोडक्ट आपण स्वतः बनवतो, स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि स्वतःच मार्केटिंग करतो. आमच्या कंपनीमध्ये रुमिनंटमध्ये मोठ्या जनावरांमध्ये जर सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे एमिन्युटा चिलेटेड म्हणून जे मिनरल मिक्सचर आहे, दूधवाढा असेल किंवा जनावरांचे प्रजननाचे जे प्रॉब्लेम असतील त्याच्यामध्ये छान रिझल्ट्स आणि छान काम करतो तो प्रोडक्ट आमचा. त्याच्यानंतर आमच्याकडे कॅल्फॉस जेल आहे जे की इन्स्टंट एनर्जी सोर्स ऑफ ॲनिमल त्याच्यामध्ये काम करतं आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे कॅल्फॉस म्हणून लिक्विड आहे जे दूध वाढीसाठी आणि जनावरांच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी काम करते. त्याच्यानंतर आमच्याकडे फर्टी प्लस म्हणून प्रोडक्ट आहे. तो प्रोडक्ट नॉर्मली आपला जनावरांमध्ये कुठल्याही प्रकारचे रिपीट ब्रीडिंगचे प्रॉब्लेम होऊ नयेत त्याच्यासाठी तो प्रोडक्ट काम करतो आहे. गाई वेल्यानंतर भरवल्यानंतर तो प्रोडक्ट आपण इमिडिएट देतो आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे फॅट आणि एसनेप वाढीची पण औषधं आमच्याकडे अवेलेबल आहेत. सर्व प्रकारची वजन वाढीची औषधं जनावरांमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत जनावरांसाठी. त्याच्यानंतर जंताची आणि गोचडाची औषधं आमच्या कंपनीकडं उत्कृष्ट दर्जाची औषधं आमच्याकडे मिळतील. तर अवश्य या सांगितलेल्या सर्व प्रोडक्टबद्दल जी माहिती आहे ह्याच्या सर्व डिटेल्स आमची वेबसाईट www.vetinahealthcare www. आमच्याकडे जे 30 किलोमध्ये जे मिनरल मिक्सचर येतं आहे चिलेटेड मेथोचिलेटेडमध्ये ते 3000 रुपये रेट आहे, 5500 रुपये MRP आहे. थँक्यू. आणि आमचे प्रोडक्ट www.vetina.com ह्या वेबसाईटवर पण आपले प्रोडक्ट अवेलेबल आहेत. आणि आमचा कस्टमर केअर नंबर आहे सर 7506 56 22 66. ह्या नंबरवरती कॉल करून तुम्ही आमचे प्रोडक्ट घरपोच मागवू शकता. थँक्यू. VP ब्लॉग्स नावाने चॅनल आहे, जरांगे पाटलांचा DP आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. छान सर तुम्ही माहिती सांगितली. नक्कीच आमचे यूट्यूबमधले जे सदस्य बघत असतील ते येतील तुमच्या कंपनीमध्ये आणि प्रोडक्ट खरेदी करून घेऊन जातील. थँक्यू. हे गोविंद डेअरीचे प्रोडक्ट आहेत. लस्सी, एक मिनिट बाय, लस्सी आहे, बासुंदी आहे, त्यानंतर ना हे क्रीम आहे. वेगवेगळे प्रोडक्ट बघू शकता तुम्ही. खाण्यासाठी आहे उपलब्ध. VP ब्लॉग्स नावाने VP ब्लॉग्स जरांगे पाटील बारामती. सचिन 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 हे बोलून चला. आता काही हिंमत नाही.
युट्यूबला व्हिडिओ या चला. आवडलं प्रदर्शन आवडलं. पैसा